नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. SSCGD भरती 2024 तर पहा मित्रांनो, SSCGDचं इम्पॉर्टंट मित्रांनो नोटीस आलेलं आहे. ठीक आहे, तर यावरून आपण एक अंदाज या ठिकाणी लागणार आहे की या ठिकाणी SSCGD भरतीचा रिझल्ट कधी लागणार आहे, त्याचबरोबर SSCGDचं फिजिकल कधी होणार आहे, त्याचबरोबर SSCGDचं फिजिकल कोण घेणार आहे, ITBP घेणार आहे की CRPF घेणार आहे, हे सुद्धा मित्रांनो आपल्याला यावरून कळणार आहे या नोटीसवरून. ठीक आहे, त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांची एकच कमेंट होती की सर SSCGD भरतीचं स्कोर कार्ड कधी येणार आहे, पेपर झाल्यानंतर किती दिवसांनी येते की रिझल्टच्या किती दिवसा अगोदर येते किंवा रिझल्ट झाल्यानंतर येते, असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला माहिती सांगणार आहे की SSCGDचं स्कोर कार्ड कधीपर्यंत येणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर जे मित्रांनो या ठिकाणी फिजिकल कोणत्या महिन्यामध्ये तुमचे चालू होणार आहे, त्याचबरोबर इम्पॉर्टंट नोट्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून ज्या मित्रांनो SSCGD भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. ठीक आहे, तर आता मित्रांनो सर्वात आधी मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करून देतो की SSCGDचं स्कोर कार्ड कधी येत असते. ठीक आहे, तर पहा मित्रांनो, SSCGDचं जे स्कोर कार्ड आहे तर हे जे मित्रांनो रिझल्ट लागल्यानंतर जे मित्रांनो 20 दिवसांनी येत असते. तर जशी मित्रांनो मागची भरती होती मित्रांनो 2022ची 50,000 जागांसाठी ती भरती निघाली होती. तर त्यावेळेस काय झालं होतं की रिझल्ट लागला, तर रिझल्ट लागल्यानंतर जे मित्रांनो 20 दिवसानंतर जे मित्रांनो स्कोर कार्ड आले होते. ठीक आहे, तर बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट जास्त असते की सर स्कोर कार्ड कधी येणार आहे. तर SSCGD भरतीचे जे स्कोर कार्ड आहे मित्रांनो, आता ह्या भरतीचा जो रिझल्ट लागणार आहे, रिझल्ट लागल्यानंतर जवळपास 15 ते 20 दिवसानंतर तुमचे स्कोर कार्ड दिसणार आहे. ठीक आहे, स्कोर कार्ड येणार आहे. ठीक आहे, तर पहा मित्रांनो SSCGDचं जे मित्रांनो ते इम्पॉर्टंट नोटीस मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो. तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता या ठिकाणी. तर पहा मित्रांनो, गृह मंत्रालय, भारत सरकार, खंड केंद्रीय सरकार, प्लीज रेफर धिस ऑफिस टेंडर इन्क्वायरी नंबर 4 एप्रिल 2024 फॉर प्रोक्युरमेंट ऑफ आउटसोर्सिंग ऑफ RFID. तर RFID कायला म्हटलं जाते, तर पहा मित्रांनो RFID म्हणजे जे मित्रांनो तुमच्या पायाला चिप या ठिकाणी लावली जाणार आहे, त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदर तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे. ठीक आहे, तर यालाच मित्रांनो RFID जे मित्रांनो म्हटलं जाते. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता बेस PET डिजिटल मशीन, बेस PST CCTV recording of entire event of various recruitments for all CAPF. The following amendments have been made in the subject tender. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी तारीख जे मित्रांनो बघू शकता या ठिकाणी. तर या ठिकाणी जे तारीख आली तर बघू शकता 11 जून 2024. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो 11 जून 2024, त्याचबरोबर 21 मे 2024. तर हे जे मित्रांनो एजन्सी बद्दल आहे. ठीक आहे, तर SSCGDची जे मित्रांनो अजूनही या ठिकाणी ग्राउंडसाठी मित्रांनो एजन्सी जे मित्रांनो डिक्लेअर झाली नाही. ठीक आहे, तर या ठिकाणी मित्रांनो एजन्सी या ठिकाणी मित्रांनो डिक्लेअर होत नाही आहे. या ठिकाणी SSCGDला जे मित्रांनो फिजिकलसाठी मित्रांनो एजन्सी या ठिकाणी भेटत नाही या नोटीसवरून. त्याचबरोबर या ठिकाणी जे मित्रांनो हे जे नोटीस आहे जवळपास मित्रांनो हे 8व्यांदा नोटीस आलेलं आहे. तर तुम्हाला या ठिकाणी पहिलं नोटीस आहे दाखवून देतो किती तारखेला आलं होतं. तर पहिलं नोटीस तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो. पहिलं जे नोटीस आलं होतं ते मित्रांनो 26 एप्रिल 2024 ला आलं होतं. त्याचबरोबर दुसरं जे मित्रांनो या ठिकाणी जे नोटीस आलं होतं ते आलं होतं मित्रांनो 10 मे 2024 ला आलं होतं की ह्या तारखेला या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर तिसरं जे मित्रांनो या ठिकाणी नोटीस आलं होतं ते आलं होतं या ठिकाणी 29 एप्रिलला. त्याचबरोबर चौथं जे आलं होतं ते आलं होतं या ठिकाणी 13 मेला. त्याचबरोबर जे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यानंतर 20 मे 2024 ला सुद्धा आलं होतं आणि 10 जून 2024 ला सुद्धा आलं होतं. त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो 11 जून 2024 या ठिकाणी मित्रांनो ग्राउंडची जे या ठिकाणी इम्पॉर्टंट नोटीस जे मित्रांनो हे आलेलं आहे. ठीक आहे, तर अजूनही या ठिकाणी मित्रांनो एजन्सी भेटत नाही SSCGDला. तर मागच्या वेळेस जे मित्रांनो ITBP हे एजन्सी घेतली होती. ठीक आहे, आणि त्यामध्ये जे मित्रांनो ते ITBPला सुद्धा मित्रांनो हे एजन्सी दिली होती. तर अजूनही जे मित्रांनो या ठिकाणी SSCGDला एजन्सी भेटत नाही, एक लक्षात ठेवा. तर त्यामुळेच मित्रांनो या ठिकाणी तुमचं ग्राउंड लवकर होत नाही आहे. तर तेवढंच तुम्हाला या ठिकाणी ग्राउंडसाठी टायमिंग भेटत आहे. ठीक आहे, तर अजूनही या ठिकाणी मित्रांनो एजन्सी ज्या मित्रांनो भेटलेली नाही आहे. ठीक आहे, तर SSCGDचा आता रिझल्ट कधीपर्यंत ज्या मित्रांनो लागणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. तर SSCGD भरतीचा जो रिझल्ट हा 20 जून पर्यंत या ठिकाणी लागू शकते किंवा मग 25 जून पर्यंत ज्या मित्रांनो SSCGD भरतीचा रिझल्ट ज्या मित्रांनो लागू शकते. ठीक
ठीक आहे. तर SSC GD ला या ठिकाणी एजन्सी भेटत नाही आहे फिजिकलसाठी, फिजिकल कंडक्ट करण्यासाठी. तर यावर्षी जे मित्रांनो जवळपास मित्रांनो CRPF सुद्धा मित्रांनो फिजिकल घेऊ शकते. जर समजा जे मित्रांनो ITBP ला सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो हे, तरी सुद्धा या ठिकाणी मित्रांनो एजन्सी ज्या मित्रांनो या ठिकाणी होत नाही आहे. ठीक आहे. तर जवळपास मित्रांनो जर समजा SSC GD ला एजन्सी जर नाही भेटली तर जे मित्रांनो हे CRPF ला जे मित्रांनो फिजिकल जे मित्रांनो सोपवणार आहे. तर CRPF सुद्धा मित्रांनो फिजिकल घेऊ शकते. लक्षात ठेवा मागच्या सारखं. तर CRPF मध्ये कसं असणार आहे की मित्रांनो CRPF मध्ये रोडावरच रनिंग असणार आहे, चिप वगैरे सुद्धा नसू शकते. ठीक आहे. त्याचबरोबर जे मित्रांनो आता मित्रांनो दिल्ली पोलीस भरती झाली होती, त्याचं जे ग्राउंड आहे मित्रांनो RFD जे मित्रांनो केलं होतं, त्यामध्ये जे मित्रांनो चिप वगैरे लावण्यात आली होती. ठीक आहे. तर पायाला चिप वगैरे जे मित्रांनो लावण्यात आली होती. तर यामध्ये सुद्धा मित्रांनो त्यांचा या ठिकाणी विचार चालू आहे की या ठिकाणी चिप वगैरे लावा पायाला. ठीक आहे. तर या ठिकाणी जे मित्रांनो अजूनही SSC GD चं जे मित्रांनो एजन्सी भेटलेली नाही आहे फिजिकलसाठी. ठीक आहे. तर या ठिकाणी मित्रांनो फिजिकलला तुमच्यासाठी टायमिंग आहे, तर तुमच्यासाठीच मित्रांनो हे सर्वात चांगलं आहे. ठीक आहे. तर ज्या पण विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स या ठिकाणी पडले असेल मित्रांनो SSC GD भरतीमध्ये, तर चांगली जे मित्रांनो फिजिकलची तयारी तुम्ही चालू द्या, कारण की अजूनही या ठिकाणी एजन्सी भेटली नाही आहे. तर SSC GD भरतीचा ग्राउंड मित्रांनो कधीपर्यंत होऊ शकते ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. तर SSC GD भरतीच्या ग्राउंडला मित्रांनो जास्त टाइम आहे इथून. तर जवळपास मित्रांनो तुमचं जे फिजिकल आहे SSC GD चं, तर हे जे मित्रांनो जुलैच्या एंडिंगला जे मित्रांनो या ठिकाणी होऊ शकते. जुलैच्या शेवटल्या जे मित्रांनो शेवटी या ठिकाणी SSC GD चं फिजिकल होऊ शकते. तर लंबा टाइम मित्रांनो तुमच्याजवळ आहे, कारण की भरपूर टाइम तुम्हाला या ठिकाणी SSC GD भरतीसाठी भेटलेला आहे. तर अजून मित्रांनो SSC GD च्या फिजिकलसाठी टाइम आहे. ठीक आहे. तर आतापासून मित्रांनो फिजिकलची तयारी जबरदस्त चालू द्या. तुमच्यासाठी मित्रांनो हे चांगलीच गोष्ट आहे. ठीक आहे. तर SSC GD चा चांगली जी तयारी तुम्ही आतापासून चालू द्या. जेवढा पण तुमचा या ठिकाणी टाइम आहे, तर हा मित्रांनो टाइम वेस्ट या ठिकाणी करू नका. तर 5 किलोमीटर रनिंग तुम्हाला 24 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहे. तर ज्यांचा सुद्धा टायमिंग जास्त येत असेल तर आतापासून मित्रांनो फिजिकलची जबरदस्त तयारी चालू ठेवा, जेणेकरून फिजिकलच्या दिवशी जे मित्रांनो तुमचं जे ग्राउंड आहे या ठिकाणी 24 मिनिटाच्या अंदर आलं पाहिजे, 20 मिनिटांमध्ये 22 मिनिटांमध्ये अशा टायमिंगमध्ये तुम्ही जे मित्रांनो फिजिकलमध्ये आले पाहिजे, जेणेकरून तुमचं या ठिकाणी फायनल सिलेक्शन होणार आहे. आणि महिला उमेदवारांसाठी सुद्धा टायमिंग या ठिकाणी 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटाचा टायमिंग आहे. ठीक आहे. तर 1600 मीटर रनिंगची महिला उमेदवारांनी सुद्धा या ठिकाणी फिजिकलची तयारी जबरदस्त चालू द्या, कारण की अजून तुमच्याजवळ या ठिकाणी टाइम आहे. कारण की अजूनही SSC GD भरतीची जे मित्रांनो फिजिकलची एजन्सी जे मित्रांनो नेमलेली नाही आहे. ठीक आहे. अजूनही फिजिकलची या ठिकाणी मित्रांनो एजन्सी जे मित्रांनो नेमलेली नाही. तर चांगला जे मित्रांनो तुमच्यासाठीच आहे, कारण की तुम्हाला या ठिकाणी फिजिकलसाठी वेळ भेटत आहे. तर तेवढ्याच टाईममध्ये तुमची चांगली प्रॅक्टिस होणार आहे आणि तुमचंच मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर जे मित्रांनो तुम्हाला SSC GD भरतीमध्ये यावर्षी किती मार्क्स भेटले मित्रांनो, ह्या आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला या ठिकाणी किती मार्क्स पडले 160 पैकी. त्याचबरोबर जे मित्रांनो तुम्ही आपला व्हिडिओ ज्या मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहे, कोणत्या गावातून पाहत आहे, हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. तर ही होती मित्रांनो संपूर्ण माहिती SSC GD भरतीबद्दल. त्याचबरोबर यावर्षी जे मित्रांनो फिजिकलमध्ये जवळपास 2 लाख विद्यार्थ्यांना जे मित्रांनो ग्राउंडसाठी पास करण्यात येणार आहे. ठीक आहे. तर 2 लाख विद्यार्थ्यांचं जे ग्राउंड आहे हे 7-8 दिवसामध्ये कंप्लीट होणार आहे, कारण की मागच्या वर्षीचं जे ग्राउंड झालं होतं, तर मागच्या वर्षी जे मित्रांनो 50,000 जागांसाठी 4 लाख विद्यार्थ्यांचं ग्राउंड हे 15 दिवसात त्यांनी कंप्लीट केलं होतं. तर हे जे मित्रांनो 7 दिवसाच्या अंदरच मित्रांनो 7 ते 8 दिवसामध्ये फिजिकल होणार आहे 2 लाख प्लस विद्यार्थ्यांचा. ठीक आहे. तर यावर्षी 2 लाख विद्यार्थ्यांना जे मित्रांनो ग्राउंडसाठी बोलावण्यात येणार आहे. ठीक आहे. तर ही होती मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्या इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.